नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्या 151 टनाच्या टार्गेटच्या प्लॉटवर आलोय वटार गावामध्ये. योगेश सरांचा जो प्लॉट आहे आपण 151 टनाचा घेतलेला आहे त्या प्लॉट मध्ये आहे. आज बरोबर 48 दिवस कंप्लीट झालेत. 48व्या दिवशी या प्लॉटला जर फुटवा बघणार असला तर बघा. या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 फुटवा आहेत. आणि ही फुटवा एवढी कशी 48 दिवसात आणली हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघायला लागतो. 151 टनाच्या टार्गेटच्या प्लॉट मध्ये आज वटार गावामध्ये आलोय. योगेश सरांनी जेटा काढल्यापासून आज प्लॉटची जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट बघितला तर अतिशय सुंदर आणि जबरदस्त पद्धतीने केल्या. ह्या प्लॉटची जर जेटा काढल्यानंतरची उंची जर बघितला तर माझ्या कमरेच्या वर आणि छातीला सुद्धा लागायला लागलाय. 3 ते 3.5 फुटाचा प्लॉट आहे. बरोबर याला फुटव्यांची जर संख्या बघितला तर 8 9 10 पर्यंत फुटव्यांची संख्या आहे. जाडी जबरदस्त आल्या. आपण जो पहिला व्हिडिओ डाउनलोड केलता तो बरोबर 1 तारखेला डाउनलोड केलता. त्याच्यानंतर जो सेकंड पार्ट आहे हा 25 दिवसाचा अपडेट घेऊन आपण सेकंड पार्ट आणलेला आहे. या पार्टमध्ये जी रासायनिक खताची डोसेज झाली, जी आळवणी झाली आणि औषधांची फवारणी झाली ती जाणून घेण्यासाठी आपण योगेश सरांच्याकडे जाऊ. योगेश सर नमस्कार. नमस्कार सर, आज बरोबर या प्लॉटला जेटा काढून 13वा दिवस आहे. हो बरोबर. आपण जेव्हा जेटा काढतो तेव्हा आपल्या ऊसामध्ये 2-3 फुटव्यांची संख्या होती. आणि आज सध्या जर आम्ही प्रत्यक्षात बघितलं तर याच्यामध्ये जर संख्या बघितली तर 8 9 10 ही संख्या. हे कशी काय शक्य आहे हो सर 13 दिवसामध्ये? आपण काय केलं होतं, 35व्या दिवशी या प्लॉटचा जेटा काढला होता. बरोबर. म्हणजे दरवेळेस गेल्या वर्षी आपण ह्या प्लॉटचा म्हणजे आपला जो प्लॉट होता 130 टनाचा, त्या प्लॉटचा जेटा आपण 48व्या दिवशी काढला होता. बरोबर. पण ह्या वर्षी काय झालं, आपण सरीतलं अंतर वाढवलं आणि जे काय आपण यांत्रिकीकरण ह्याच्यामध्ये जे केलंय 7 फुटामध्ये, बरोबर, तर त्याच्यामुळे एवढा फायदा होतोय की जेटा आपल्याला 35 दिवसामध्ये काढायला आला. आणि 35 दिवसामध्ये जेटा काढताना आपल्याला 2-3 फुटवे होते, 3-4 पर्यंत फुटवे होते. पण जेटा 35व्या दिवशी काढल्यानंतर परत आपण पुढचं शेड्यूल असं केलं की 1 पोतं युरिया, 1 पोतं MOP आणि 10 किलो मायक्रोन्यूट्रंट आपण ते विस्कटून घेतलं सरीमध्ये आणि त्याच्यामध्ये 5 फणी मारली या 7 फुटामध्ये छोट्या ट्रॅक्टर. 5 फणी गाठल्यामुळे खत आपलं मातीआड झालं आणि त्याला 1 तास पाणी दिलं. आणि त्याच्यानंतर 39व्या दिवशी काय केलं आपण, आपली जी आळवणी राहिली होती तिसरी ड्रिंचिंग, ती आचार्यश्री 500 ग्रॅमची राहिली होती. आणि त्याच्यामध्ये 13-40-13 घेतलं का तर येणाऱ्या कुण्या ज्या आहेत त्याला जाडी भेटायसाठी आपण 13-40-13 त्याच्यामध्ये घेतलं. तर ते आपण सोडून दिलं साधारणतः 38-39व्या दिवशी ते सोडून दिलं आपण ड्रिपनं. ओके. आणि त्याच्यानंतर आपण साधारणतः 45 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण हे उचलायसाठी आणि थोडस एक आळीचा प्रादुर्भाव दिसत होता, मग त्याच्यासाठी आपण कोराजेन पंपाला 5 मिली या हिशोबानं 19 पंपाला 100 ग्रॅम आणि डी कॅप्सूल हे प्रतिपंप 1 डी कॅप्सूल या हिशोबानं आपण त्याला स्प्रे केलेला आहे आता 45व्या दिवशी. आता हे 1 फर्टिलायझरचा डोस, 1 ड्रिंचिंग आणि 1 फवारणीचा असा आपलं या प्लॉटला शेड्यूल कम्प्लीट झालंय. या प्लॉट मध्ये आता जे आपले कंडिशन चालू आहे किंवा ही आपण 151 टनाच्या वाटचालीला जे लागायला लागलोय ह्या पद्धतीनं म्हटला तर 48 दिवसाचा सर मी आतापर्यंत ज्यांचे प्लॉट बघितलेत 48 दिवसात एवढे प्लॉट मोठे किंवा एवढे फुटवा घेऊन सज्ज नसतात प्लॉट. हा आपला प्लॉट एवढा जबरदस्त सज्ज झालाय. आपल्या इथं बरेच शेतकरी बघायला यायला लागलेत. हो सर, आतापर्यंत भरपूर शेतकऱ्यांनी या प्लॉटला व्हिजिट केलेले आहेत. शेतकरी आपल्या इकडं अजून बघायला येणार आहेत ज्यांना अजून पत्ता माहित नाही, जे वठार कुठलं स्टेशन का हे असे बरेचसे शेतकरी मला विचारतात फोनवर. त्यांच्यासाठी तुम्ही माहिती पत्ता सांगू शकता? जर हा प्लॉट जर तुम्हाला बघायला यायचं जर झालं तर हा प्लॉट रहमतपूर पासून 8 किलोमीटर आपलं गाव आहे वाठार. आणि इकडून मसूर पासून जर येणार असले त्या भागातलं कोण शेतकरी असेल त्यांना जर प्लॉट बघायचा असेल तर मसूर पासून साधारणतः 19 किलोमीटर वरती हे गाव आहे. रहमतपूर पासून साधारणतः 8 किलोमीटर वरती हे गाव आहे. 19 किलोमीटर. आणि पुसेसावळी पासून साधारणतः 10 किलोमीटर वरती हे गाव आहे. 10 किलोमीटर वरती गाव आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यांना या प्लॉटवर यायचं आहे या प्लॉटवर वटार या गावात या. योगेश गायकवाड नाव घेतला किंवा उद्धव गायकवाड यांचं नाव घेतला तर तुम्ही प्रत्यक्षात या प्लॉटवर कोणीही तुम्हाला या प्लॉटवर आणून सोडतील. ही माहिती जर आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब